चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवाडा संपन्न। चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायतीतर्फे सरपंच शरदभाऊ खंडेराव पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ऑगस्ट क्रांती पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। 1 ऑगस्ट रोजी सरपंच शरदभाऊ पवार यांनी गावातील महिला भगिनी व अंगणवाडी सेविकांच्या हस्ते व गावातील आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, तरुण सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये चूल पेटवून या ऑगस्ट क्रांती पंधरवाडा ग्रामस्वराज्य अभियानास सुरुवात केली। यामध्ये 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट कृषी, आरोग्य, महसूल, महिला बालकल्याण, शिक्षण, ग्रामस्वच्छता यासह अनेक विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना बोलावून गावात थेट योजना राबवून ग्रामपंचायत व योजनांचे 2,11,00,000 रुपयांच्या कामांचे थेट उद्घाटन करून कामाला सुरुवात केली व गावच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा यासह अनेक ग्रामविकासाच्या दिशेने विविध उपक्रम राबवले जात असून या अभियानातून गावचा सर्वांगीण विकास होत आहे व मसोबावाडी, खंडोबानगर, रेणुकानगर, गराडी वस्ती, तळेवाडी, पवारपट्टा रोड या नावाने वाढलेल्या लोकवस्तीतही ग्रामपंचायत व विविध योजनांचा फायदा मिळणार आहे। या ग्रामस्वराज्य अभियानाला गावातून नागरिक, महिला भगिनी, विविध संघटना, तरुण मंडळी यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। निर्मल ग्रामस्वच्छता अभियान राबवले गेले। ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांच्याकडून घरोघरी 2000 डस्टबिन, कचरा कुंड्या वाटप करण्यात आल्या। गावात विविध ठिकाणी व शाळा, अंगणवाडी येथे स्थानिक नारळाचे व वडाचे झाड लावण्यात आले। तालुका पुरवठा अधिकारी शिवराज पवार यांना थेट गावात बोलवून शासनाच्या विविध गरीब कल्याणकारी योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच कृषी व पशुविकास दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। जनावरांचे लसीकरण व उपचाराचे आयोजन करण्यात आले। शेतकऱ्यांचे अर्ज थेट त्यांच्या शेतावर जाऊन भरून घेण्यात आले। संजय गांधी निराधार योजना व डाक पोस्ट विभागासंदर्भात ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली व विधवा व वयस्कर महिलांना डोल सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व आरोग्य क्रांती दिन साजरा करून आयुष्यमान भारत वंदना योजना कॅम्प, आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी करून गावातील 200 ग्रामस्थांना या आरोग्य दिनानिमित्त आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले व 15 नेत्र रुग्णांना ऑपरेशनसाठी नगरला पाठवून दिले। या विविध योजना राबवल्यामुळे संबंधित प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ झाला। असा नवीन उपक्रम राबवणारी जिल्ह्यातील, राज्यातील हे एकमेव ग्रामपंचायत आहे अशी परिसरात चर्चा सुरू झाली आहे। अजून पुढील दिवसात डिजिटल सेवा, महसूल क्रांती दिन, ऑगस्ट क्रांती दिन, महिला बालकल्याण विकास दिन, विद्यार्थी पालक शिक्षण दिन, ग्रामपंचायत स्थापना दिन, महाश्रमदान दिन, भव्य दिव्य स्वातंत्र्य दिन अशा विविध दिनाच्या माध्यमातून 100% मतदार नोंदणी अभियान, 100% आयुष्यमान भारत कार्ड काढणे अभियान, तसेच स्वच्छता, वृक्षारोपण, घरोघरी डस्टबिन वाटप, महिला व बालकल्याण संदर्भात विविध योजना, सर्व चौक व अंगणवाडी येथे सीसीटीव्ही बसवणे, दोन्ही शाळेमधून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 1 दिवस सरपंच निवडणे व ग्रामपंचायतचे विविध योजनांचे लोकार्पण। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी, वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।